म्हणजे तू तुझ्या पॅशन बद्दल किती डेडिकेटेड आहेस. मला खूप कौतुक वाटतं यार तुझं. किती हार्डवर्क करतेस तू. ओंकार, थँक्यू सो मच. तू जितकं कौतुक करतोस ना माझं, तितकं कोणीच नाही करत रे जगात. बाकी सगळ्यांना तर मी गुड फॉर नथिंगच वाटते ना. जाऊ दे यार, तू सेंटी काय होतीयस. चिल मार. हे बघ, तू आता एवढी मेहनत करतेस ना, तुला नक्की सक्सेस मिळेल. 100% मिळेल. आणि आता जे तुला पाण्यात बघतायत ना, तेच तुला डोक्यावर घेऊन नाचतील. मार्क माय वर्ड्स. ओंकार, तुझ्या तोंडात शुगर पडो. खरंच असं होईल का रे? अरे नक्की होईल. हे पण मला विसरू नकोस. गरीबाला लक्षात ठेवा म्हटलं. ओंकार, अरे मी कशी विसरेन तुला? तू इतका मोटिवेटिंग बोलतोस माझ्याशी. तुला माहितीये, मी एकदम फ्युचर मध्येच गेले रे माझ्या. थँक्यू, तू मला फोन केलास. तुझ्या फोन यायच्या आधी मी खूप डिप्रेस फील करत होते रे. तुझा फोन आला आणि सगळं खूप हॅप्पी झालं. पॉझिटिव्ह वाईब्स आल्या. खरंच थँक्यू. हो ना. मग आज संध्याकाळी जर मला भेटलीस ना, तर अजून मस्त वाटेल तुला. आज हो. आज अरे ऍक्च्युली ते ना माझी प्रोड्युसर सोबत माझी मीटिंग आहे आज. सो आज मला नाही जमणार रे. ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं, पण आता तू एक 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 सेकंड. वेट. मंडे ट्यूजडे सरप्राईज. मंडे ट्यूजडे नाही, ते मीटिंग आहे ना माझी, ती मंडेला आहे. आणि मला ना कन्फ्युजन झालं. मी आज फ्री आहे. आज भेटूया ना आपण मग. हो ना, भेटू शकतो ना आपण आज. भेटूच या आपण आज. काय ते सरप्राईजचं काय म्हणत होतास? हो, त्याचं टेन्शन तू बिलकुल घेऊ नकोस. ते मी बघतो. अच्छा, ओके चालेल. आपण भेटूयात. बाय. ओके, बाय. थँक्यू. स्टॉप क्लॅपिंग. उभे राहून क्लॅप्स का? थँक्यू. या अवॉर्डचं श्रेय मी माझ्या मॉमला देते. थँक्यू. हॅलो, तुम्ही तो नंबर ट्रेस करायला दिला होता ना? हां, त्याची इन्फॉर्मेशन काही मिळाली का? ती व्यक्ती आउट ऑफ टाउनच होती, राईट? अहो नाही सर, ती व्यक्ती मुंबईतच आहे. बाहेर कुठेही गेलेली नाही. आर यू शुअर? 100% शुअर सर. ओके फाईन. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हणजे आमच्यावर जो हल्ला झाला त्यात आईचा काहीच हात नाहीये. आपण अलिबागला गेलो होतो तेव्हा भैरवी मॅडम बाहेर गेल्या होत्या. ह्या एका गोष्टीवरून आपण चुकीचा तर्क नाही लावू शकत. त्या दुसरीकडे कुठेतरी पण जाऊ शकतात ना. सर, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. मला नाही वाटत भैरवी मॅडम असं वागते. हेच तर सांगायचा प्रयत्न करत होत्या मला, पण मी त्यांचं अजिबात काहीच ऐकून नाही घेतलं. माणूस फारच हुशार निघाला. त्याला माझा प्लॅन कळला ना, म्हणून तो न भेटता पळून गेला. त्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा कळतायत ना, हेच कळत नाहीये मला. काहीच कळत नाहीये काय करू. एकतर त्याचा चेहरा मला माहित नाहीये, त्या व्यक्तीचं नाव मला माहित नाहीये. तो कसं ओळखणार आहे मी त्याला? तू काय करते? टॅटू. पण ते एका टॅटूवरून कसं ओळखू मी की तो माणूस कोण आहे ते? काही कळत नाहीये, काय करू?
कळत नाहीये त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचू. काहीतरी मार्ग शोधावाच लागेल. हां, त्याने मला 2-3 नंबरवरून कॉल मेसेजेस केले होते आणि कॉलिंग ॲपवरून मला कळू शकतं की ते नंबर कोणाच्या नावावर आहेत. काहीच माहिती मिळाली नाहीये. हे काय लिहिलंय? VD. आता ह्यावरून कसं कळणार आहे तो व्यक्ती कोण आहे ते? आणि मला काही करून ना त्या व्यक्तीपर्यंत पोचायचं आहे. जोपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येत नाही ना तोपर्यंत खरं काय ना ते कळणार नाहीये. कसं शोधू त्या व्यक्तीला? गो बाई ए अंजली, अगो काय पसारा घालून ठेवलायस? आता मलाच आवरावं लागेल सगळा. काय आहे? काय चाललंय? यार मॉम, हा नुसता पसारा, यात एक ड्रेस धड नाहीये माझ्याकडे. एवढा ढीक पडलाय ड्रेसचा. एकापेक्षा एक सरस ड्रेस आणि काय म्हणते किती चांगले ड्रेस. अगं पण आज मला काहीतरी स्पेशल वेअर करायचंय ग. नवीन काहीतरी पाहिजे. का आज काय स्पेशल? अगं बाई अंजली, मी तुला लग्नासाठी विचारणार आहे की काय? अगं ए मॉम, तुझ्या गाडीला काही ब्रेकच नसतो का? डायरेक्ट लग्न. जा यार मॉम तू. अगं ये वेडे, इकडे ये. डायरेक्ट लग्न म्हणजे काय? हो, डायरेक्ट लग्नच. लग्न करून त्या जहागीरदारांची सून होशील तरच त्या वैभवात लोळशील की नाही? यार मॉम नाही यार, योलो आहे की नाही? हा? जे यू लिव्ह ओनली वन्स, एकच आयुष्य ना माझ्याकडे, त्यामध्ये मी एन्जॉयमेंट पण नको करू का? लग्न झाल्यानंतर सगळं बोरिंग होणार ग, भकास होणार मॉम. आणि तुला माहितीये का, आज ना ओमी मला आज सरप्राईज देणार आहे. अगं बाई खरं की काय? काय आहे ते सरप्राईज? अगं सरप्राईज आहे ना ग मॉम, ते मला कसं माहित असेल? मागच्या वेळी त्याने मला इयरिंग्स दिले होते, तर मला असं वाटतंय यावेळी तो एखादं ब्रँडेड वॉच वगैरे दे, किंवा त्याच्या डोक्यात असं असेल, कारण तो मला रोज गाडीने सोडायला येतो ना, त्याच्या डोक्यात मला गाडी द्यायचं असेल. काय मज्जा येईल आपण दोघी अशा गाडीत. ड्रायव्हर गाडी चालवणार. अगं 2च सीटची गाडी असणार. म्हणजे टू? अगं मला वाटलं 4 व्हीलर. 4 व्हीलर पण देऊ शकतो ना. बडा सोचो. बाई 4 व्हीलर दिली तर पार्किंगला जागा कुठे आपल्या सोसायटीत? मला ना त्या आपटे बाईशी आता भांडायला लागणार आहे. तिची ती खटाऱ्या गाडी उभी करून. तू काळजी करू नको, आपण करू. तू योलो